अयोध्येत पंतप्रधान मोदींचा रोड शो। थोड्याच वेळात राम मंदिराच्या शिखरावरती ध्वज फडकवला जाणार। सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील 8,000 विशेष पाहुणे उपस्थित राहणार। भाजपचं आज राज्यामध्ये घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। आक्षेपार्ह फोटो असलेलं टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराजची आरएसएसवर टीका। तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील, बावनकुळेंचा इशारा। पुण्यातील अपघात 17 नंतर आणखी एका मार्गासाठी आता वाहतुकीवरती वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवली ब्रिज पर्यंत 30 किमी स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास कारवाई केली जाणार। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्यासंदर्भात आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णय होण्याची शक्यता। इथिओपियाच्या हेली गुब्जी ज्वालामुखीचा 10,000 वर्षांमध्ये पहिल्यांदाच उद्रेक। उद्रेकामुळे आकाशामध्ये 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती राखेचा मोठा लोट उडाला। तर एक दुर्मिळ नैसर्गिक घटना असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं। इथिओपियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतात राखेचं प्रचंड मोठे ढग। हवाई वाहतुकीवरती परिणाम। दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नईमध्ये एअर इंडियासह इंडिगो, अकासा एअरलाइन्सची अनेक विमान उड्डाणं रद्द।